इव्हॉल्व करिअर अकॅडमीमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। जसे की मालूम असेल आपल्याला, आज ग्रुप डी ची जी एक्झाम झालेली आहे त्या बेसिसवर आपण काय करणार आहे, आज एक मॉक टेस्ट घेणार आहे आणि ही मॉक टेस्ट तुम्ही जरूर पाहून जा। त्याच्यामुळे काय होईल, तुम्हाला नक्की फायदा होईल। तर चला जास्त टाइम वेस्ट न करता आपण काय करू, एक्झाम्पल सॉल्व करू। तर काय दिलं तुम्हाला, इफ a by b is equal to 4x by 3 and 3a plus 2b is equal to 24, तर तुम्हाला a ची व्हॅल्यू विचारली आहे। तर बघा, ह्या रेशोच्या फॉर्म मध्ये दिलाय तुम्हाला इथे a by b is equal to 4 by 3 दिलाय। समजा मी याला 4x आणि 3x लिहिलं चालेल ना? हो। नंतर काय दिलाय तुम्हाला, 3a plus 2b is equal to 24 दिलेला आहे तुम्हाला आणि फाइंड आउट काय करायला सांगितलं, a फाइंड आउट करायला सांगितलंय। मी a is equal to हे रेशोच्या फॉर्म मध्ये म्हणून याला मी 4x डिवाइड बाय 3x लिहिलाय। तर काय करायचं, हे जे a ची व्हॅल्यू आहे इथे पुट करायची। काय होईल, 3 × 4x प्लस 2 × b च्या ठिकाणी ही 3x पुट करायची। तर किती होईल, 24। तर बघा 4 × 3 12x प्लस हे किती होईल, sin 3 बेत्रिक 6x इज इक्वल टू 24। म्हणजे हे किती झाली, 12 × 6 18x इज इक्वल टू 24। तर x ची व्हॅल्यू किती निघाली, 24/18। त्याला तुम्ही सिंप्लिफाय करू शकता कशाने, 6 किती तर 6 × 24 आणि sin 3 18। म्हणजे x ची जी व्हॅल्यू निघाली ती किती निघाली, 4/3 निघाली। आणि मला विचारला काय होतं, इथे a ची व्हॅल्यू विचारली होती। तर a इज इक्वल टू काय दिलेलं आपल्याला, 4x दिलेला आहे। तर काय करायचं, 4 × x ची व्हॅल्यू इथे पुट करायची। तर काय होईल, 4/3 होईल। तर काय होईल, a इज इक्वल टू 16/3। हे काय झालं, तुमचं फायनल आन्सर झालं। समजलं काय, कशा प्रकारे केलं। तुम्हाला a by b दिलेलं होतं 4/3, मी याला 4x 3x दिलं आणि इथे जे इक्वेशन दिलं होतं आपल्याला तिथे मी व्हॅल्यू पुट केली a ची आणि b ची। मला x ची व्हॅल्यू निघाली तिथे 4/3 आणि जे मला फाइंड आउट करायला सांगितलं होतं a इज इक्वल टू 4x होता, x च्या ठिकाणी 4/3 पुट केला। तर मला फायनल आन्सर किती मिळाला, 60/3। आय थिंक सर्वांना समजलं असेल। ओके, तर चला नेक्स्ट प्रॉब्लेम कडे वळू। नेक्स्ट प्रॉब्लेम काय दिलाय आपल्याला, इफ अ मीडियन ऑफ डेटा इज 71.24 लेस दॅन इट्स मोड। म्हणजे काय म्हटलंय तुम्हाला, मोड मायनस मीडियन इज इक्वल टू काय दिलंय तुम्हाला, 71.24 दिलेला आहे। नंतर काय म्हटलं तुम्हाला, तर त्याचा मीडियन ऑफ डेटा इज एक्सिड बाय मीन्स। म्हणजे तुम्हाला फाइंड आउट काय करायला सांगितलंय, मीडियन मायनस मीन फाइंड आउट करायला सांगितलंय। ओके, तर समजलं काय कशा प्रकारे म्हणजे काय दिलं तुम्हाला, इफ मीडियन ऑफ डेटा इज 72.4 इज लेस दॅन मोड। म्हणजे ह्या फॉर्म मध्ये दिलं होतं, मोड मायनस मीडियन इज इक्वल टू 71.24 दिलं होतं आणि तुम्हाला फाइंड आउट करायला सांगितले आहे मीडियन मायनस मीन। ओके, तर फॉर्म्युला काय असतो, मोड इज इक्वल टू 3 टाइम्स ऑफ मीडियन मायनस 2 टाइम्स ऑफ मोड। ओके, तर मला सांगा याच्यातलं जर एक मीडियन मी इकडे दिला तर काय होईल, मला सांगा 3 मीडियनला मी असं लिहिलं चालेल का, 2 मीडियन प्लस मीडियन मायनस 2 मोड। इक्वेशनवर फरक झाला का, नाही झाला ना, म्हणजे ऍज इट इज झालं, 2 + 1 3 होईल ना। तर ह्या फॉर्म मध्ये लिहिलं मी। तर बघा नंतर काय करायचं, हा मीडियन मी इकडे आणला तर काय होईल, मोड मायनस मीडियन इज इक्वल टू काय होऊन जाईल, 2 टाइम्स ऑफ मीडियन मायनस 2 टाइम्स ऑफ मोड होऊन जाईल। ओके, समजला कशा प्रकारे केलं। काय केलं मी, जो मीडियन होता 3 मीडियन त्याला मी दोन भाग म्हणजे डिवाइड केलं त्याला, 2 मीडियन प्लस मीडियन। काय होतं, 3 मीडियन्स होतो ना, ह्या मीडियन्सला मी लेफ्ट हँड साइडला आणलं होतं आणि मला जी मोड मायनस मीडियन याची जी व्हॅल्यू दिली होती ती किती दिली होती, 71.24 दिलेली होती। आता इथे 2 काय होईल, कॉमन होऊन जाईल। तर काय होईल ते, मीडियन मायनस मोड होऊन जाईल, बरोबर आहे। नंतर काय होईल, इथे 2 ने डिवाइड करायचं तर काय होईल, बेत्रिक 6
मग काय होईल, 2 पंचे 10, 2 सक 12 आणि 2 दुनी 4. म्हणजे काय होईल, तुम्हाला जो मीडियन आणि मायनस मोडचा जो डिफरन्स विचारला होता तो किती होईल, 35.62. समजलं का काय दिलं होतं तुम्हाला, मोड मायनस मीडियन याचा डिफरन्स दिला होता 71.24. तुम्हाला फाइंड आउट करायला सांगितलं होतं मीडियन मायनस मीन, आणि फॉर्म्युला काय असतो, मोड इज इक्वल टू 3 टाइम्स ऑफ मीडियन मायनस 2 टाइम्स ऑफ मोड. काय करायचं नंतर, मी 3 मीडियनला 2 मीडियन प्लस मीडियन मायनस 2 मोड लिहिला, काही फरक पडेल नाही इथे, कारण की ऍडिट केलं तर 3 होतो. काय केलं नंतर मी 1 मीडियनला इकडे नेला लेफ्ट हँड साइडला, तर काय झालं, मला मीडियन मोड आणि मीडियनची व्हॅल्यू इथे दिलेली होती 71.24. नंतर काय केलं, मी इथून 2 कॉमन काढला, तर काय मिळालं मला, मीडियन मायनस मोड 2 इंटू ब्रॅकेट मध्ये मीडियन मायनस मोड. नंतर 2 नी याला भागलं मी, तर मला किती मिळालं, 35.62. हे काय झालं माझं फायनल आन्सर. तर चला नेक्स्ट एक्झाम्पल काय दिलं आपल्याला, कॉस अल्फा इज इक्वल टू 3/5 दिलेला आहे आणि कॉस बीटा इज इक्वल टू किती दिलेला आहे, 15/17 दिला आहे. आणि तुम्हाला फाइंड आउट काय करायला सांगितलं आहे, साइन अल्फा प्लस बीटा फाइंड आउट करायला सांगितलं आहे. तर आता सर्वांना माहित असेल, कॉस अल्फा इज इक्वल टू 3/5. जर आपण अँगल फाइंड आउट केला तर हा का राहतो, बेस राहतो 3, हा का राहतो हायपोटेन्युअस, तर याचा परपेंडिक्युलर किती होईल, तर याचा परपेंडिक्युलर किती होईल, 4 होऊन जाईल. म्हणजे तुम्हाला बघा, परपेंडिक्युलर मिळाला, बेस मिळाला आणि हायपोटेन्युअस मिळाला. सेम दुसऱ्या याच्यात कॉस बीटाच्या याच्यात काय होऊन जाईल, 15/17 दिलेला आहे इथे, तर काय होऊन जाईल मला सांगा, परपेंडिक्युलर हायपोटेन्युअस दिलेला आहे, बेस दिलेला आहे 15, इथे काय होऊन जाईल 8 होऊन जाईल. हे ट्रिपलेट तुम्हाला माहित असणे काय गरजेचं आहे. तर नंतर बघा, तुम्हाला फाइंड आउट काय करायला सांगितलं आहे, साइन अल्फा प्लस बीटा फाइंड आउट करायला सांगितलं आहे. नंतर मला सांगा, आता हे झालं, आता तुम्हाला याचं फॉर्म्युला माहित असणे गरजेचं आहे. आपले जे मॅथ रिव्हिजन जे बॅच चालू आहे त्याच्यात मी तुम्हाला हे डिटेल मध्ये सांगितलं आहे कशा प्रकारे आलं. तर काय असतो, साइन अल्फा इंटू कॉस बीटा प्लस कॉस अल्फा इंटू साइन बीटा, हा फॉर्म्युला असतो. काय असतो, साइन अल्फा इंटू कॉस बीटा प्लस कॉस अल्फा इंटू साइन बीटा, हा साइन अल्फा प्लस बीटाचा फॉर्म्युला असतो. आता काय करायचं, इथे व्हॅल्यू पुट करायची. साइन अल्फा म्हणजे काय होईल, अँगल जर अल्फा असेल इथे, तर काय अँगल जर अल्फा असेल तर काय होईल मला सांगा, 4/5 होऊन जाईल, बरोबर आहे ना, परपेंडिक्युलर इंटू हायपोटेन्युअस होतो. कॉस बीटा मला सांगा, कॉस बीटा मध्ये काय होईल, 15/17 होईल, बरोबर आहे. नंतर कॉस अल्फा विचारलाय तुम्हाला इथे, तर काय होईल 3/5 होऊन जाईल, इंटू साइन बीटा विचारलाय तर काय होईल 8/17 होऊन जाईल. नंतर काय करायचं, इथे व्हॅल्यू सिम्प्लिफाय करायचं, याला काय होईल 15×4 = 60 होऊन जाईल, भागीला 85 प्लस 8×24 प्लस 85. आता काय करायचं, डिनॉमिनेटर सेम आहे तर ऍज इट इज ठेवायचं. मग काय होईल 60 आणि 24 किती होतो 4 आणि 6 2 होतो 8, बरोबर आहे. म्हणजे फायनल आन्सर किती निघालं 84/85. हीच काय निघाली तुमची साइन अल्फा प्लस बीटाची जी व्हॅल्यू निघाली. ओके, समजलं का सर्वांना कशा प्रकारे काढलं तर चला नेक्स्ट एक्झाम्पल कडे जाऊ. नेक्स्ट एक्झाम्पल काय दिलेलं आपल्याला, 2 पाईप A and B can fill a tank of म्हणजे 3700 लिटर in 9 hours and 6 hours. If they are opened together, how many hours will they take to fill the empty tank of 6400 लिटर. ओके, तर तुम्हाला माहित असेल जर A आणि B हे दोघं सोबत काम करत असेल तर काय कर, कसे कोणत्या फॉर्म मध्ये लिहितो तुम्ही, A × B / A + B लिहित होते ना, तर सेम इथे लिहायचं
काय करतो ते 9 ओव्हर आणि 6 ओव्हर काम करतो ते. टोटल काम किती झालं a + b 9 6 15. मग मला सांगा काय म्हणताय तिथे हे दोघं जण किती टँक फिल करताय 3700. ओके. आणि तुम्हाला सांगितलं काय करायला, सो हाऊ मेनी आवर विल दे टेक टू फिल द एम्प्टी टँक ऑफ 6400 लिटर. ओके, 6400 लिटरचा टँक किती वेळात एम्प्टी करते म्हणते तो. तर काय होईल इथे 0 0 कॅन्सल होऊन जाईल. नंतर काय होईल इथे 2 6 नाही 3 2 6 आणि 3 5 15 होऊन जाईल. नंतर काय होईल इथे काही कॅन्सल होतो का इथे नाही कॅन्सल होत ना. 37 5 किती होईल 185 होऊन जाईल. आणि 9 2 18 18 गुणिला 64. ओके. अजून काही कॅन्सल होतो का नाही. तर बघा इथे किती होईल 18 चौक 72 होऊन जाईल. किती राहतो 7 राहतो. 18 सकम 108 108 आणि 7 115. तर काय होईल 1152 भागिले 185. हे काय झालं दोघं मिळून एवढा टाइम लागेल त्यांना. समजलं का कशा प्रकारे केलं. तुम्हाला माहित असेल ना जर दोघं मिळून काम करत असेल तर काय होतो a × b डिवाइड बाय a + b होतो. काय होईल 9 गुणिला 6 भागिला 15. खाली किती काम करतो ते 6700. आणि काय म्हटलं तुम्हाला हाऊ विल टेक टू फिल द एम्प्टी टँक 6400 लिटरचा जो टँक आहे तो किती वेळात फिल करत म्हणजे. ओके. समजलं का एवढं सगळ्यांना कशा प्रकारे काढलं. तर चला नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपल्याकडे. आणि हे एक्झाम्पल खूप IMP आहे. जे NTPC जे ALP होतं ALP म्हणा किंवा टेक्निशियन म्हणा किंवा RPF किंवा अंडर ग्रॅज्युएट किंवा आपला ग्रॅज्युएट NTPC हा सगळे एक्झाम जे एक्झाम्पल झालेले आहे त्या एक्झाम मध्ये प्रत्येक शीट मध्ये ह्या प्रकारचे एक्झाम्पल आलेलं आहे. तर काय करायचं ह्या एक्झाम्पलवर जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. होऊ शकते तुम्हाला जी ग्रुप टी ची येणारी आपली एक्झाम जी चालू आहे त्याच्यात तुम्हाला येऊ शकते अशा प्रकारचे प्रॉब्लेम. आणि आज जो पेपर जो झालेला आहे तो कसा इझी टू मॉडरेट होता म्हणजे कॅल्क्युलेशन खूप होते. तर ह्या टाइपचे तुम्हाला एक्झाम्पल नक्कीच भेटू शकतात. तर चला नेक्स्ट काय म्हटलं तुम्हाला यश ट्रॅव्हल 204 किलोमीटर ॲट 64 किलोमीटर. नंतर काय म्हटलं आहे 424 किलोमीटर ॲट 53 किलोमीटर पर आवर. अँड नेक्स्ट 366 किलोमीटर ॲट 61 किलोमीटर पर आवर. तर व्हॉट इज द ॲव्हरेज स्पीड विचारलं मला. तर बघा इथे तुम्हाला काय सांगितलं ॲव्हरेज स्पीड काय असतो स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम्स असतो. तर बघा तुम्हाला डिस्टन्स किती दिलेले आहे. सर्वप्रथम काय करायचं डिस्टन्सला ऍड करून टाकायचं. काय होईल 204 प्लस 424 नंतर काय होईल किती दिले 366. इथे काय होईल 6 4 10 4 14 1 6 3 9 किती राहतो 1 9 झालं ना. 4 3 7 7 2 किती होतो पुन्हा 9 होतो. तर 9 9 4 होऊन जाईल इथे. बरोबर आहे काय. बघा इथे किती दिलं तुम्हाला 204 आणि नंतर किती डिस्टन्स दिलं होतं 424 नंतर किती दिलं तुम्हाला 366 किलोमीटर. बरोबर आहे. यांना काय करायचं ऍड करायचं. किती होईल 4 4 8 7 14 होईल. यादी 1 गेला 6 3 9 इकडे पुन्हा काय करायचं ऍडिशन करायचं. तर काय होईल इथे 4 3 7 2 9 म्हणजे 994 मिळालं इथे. नंतर काय असतो आता टाइम आपल्याला इथे दिलेला नाही तर टाइम इज इक्वल टू काय असतो डिस्टन्स अपॉन स्पीड असतो ना. तर आपल्याला बघा इथे काय म्हटलं आहे 204 किलोमीटर ॲट 64 किलोमीटर पर आवर. जर तुम्हाला 204 किलोमीटर स्पीड दिली आहे किती 68 म्हणजे किती टाइम जाईल 3 म्हणजे इथे किती झाला 3 इथे लिहायचं 3 प्लस नंतर पण डिस्टन्स दिलाय 424 किती किती घंट्यात किती पॉवर आवर म्हटलं तुम्हाला 53. तर हे किती टाइम जातो 8 बरोबर आहे. नंतर 366 ॲट 61 किलोमीटर पर आवर म्हटलं आहे 366 61 किलोमीटर किती टाइम जातो हे बघा
6 10 जातो, बरोबर आहे ना. बघा इथे तुम्हाला टाइम जर काढायचा असेल तर काय असतो, डिस्टन्स अपॉन टाइम. तुम्हाला इथे टाइम दिलेला नाही आहे म्हणून तुम्हाला इथे टाइम काढावा लागेल. तर कसा काढला मी, जो तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये 204 भागिले 68 केलं तर 3 घंटे मिळतो मला. 424 भागिले 53 केलं तर 8 घंटे मिळतो. नंतर काय केलं, 366 भागिले 61 केला तर किती टाइम जातो, हा 6 टाइम जातो, बरोबर आहे. म्हणजे मला इथे बघा टाइम डिस्टन्स ही मिळाले आणि टाइम पण मिळाला. आता काय करायचं, याला सिम्प्लिफाय करायचं. काय होईल, 8 आणि 7 14, 14 आणि 3 किती होतो, 17 होतो, बरोबर आहे. आता मला सांगा किती भाग जातो इथे, 17 5 85 जातो. नंतर किती राहतो, 14 राहतो. आता किती टाइम जाईल, म्हणजे जवळपास ह्या फॉर्म मध्येच दिलेलं होतं तुम्हाला आन्सर. पण बघा इथे काय होतो, किती, तर बघा मित्रांनो इथे काय दिलं तुम्हाला, 994 डिवाइड बाय 17. याला जर भाग घेतलं तर काय होईल, 17 5 85 किती राहतो, कॅरी 14. मग पुन्हा एक 4, 17 ला भाग 14 ने भाग जातो का नाही, मग किती राहिली, ते 4 व्हॅल्यू घ्यायची आपल्याला. तर काय होईल, 17 8 किती होतो, 136. बाकी किती राहतो, 8 राहतो आणि भागीला किती 17. नंतर भाग जातो का नाही जात. आणि तुम्हाला ह्या फॉर्म मध्ये दिलं होतं 58 8/17. ओके, म्हणजे काय दिलं तुम्हाला बघा, यशने ट्रॅव्हल केलं 204 किलोमीटर 68 किलोमीटर पर आवर. नेक्स्ट 424 किलोमीटर 53 किलोमीटर पर आवर. आणि नेक्स्ट 366 किलोमीटर 61 किलोमीटर पर आवर. तर तुम्हाला ऍव्हरेज स्पीड विचारली होती. तर स्पीडचा फॉर्म्युला जो असतो तो असतो डिस्टन्स अपॉन टाइम. आपल्याला इथे डिस्टन्स मालूम आहे पण टाइम माहित नाही. टाइम माहित करायचं असेल तर काय करायचं, 204 भागिला 68 तर किती होतो, 3. नंतर 424 भागिला 53 केलं तर किती टाइम जातो, 8 टाइम जातो. नंतर 366 भागिला 61 केला तर किती टाइम जातो, 6 टाइम. म्हणजे आपल्याला इथे टाइम पण मिळाला. मग काय होईल, 994 भागिला 17 तर किती होईल, 58 8/17. हे काय झालं, तुमचं फायनल आन्सर झालं. आय होप सर्वांना समजलं असेल. तर चला नेक्स्ट प्रॉब्लेम कडे वळू. काय म्हटलंय तुम्हाला, इफ 15x - 9 भागिला x प्लस 15y - 9 भागिला y म्हटलाय प्लस 15z - 9 डिवाइड बाय z इज इक्वल टू 0. तुम्हाला फाइंड आउट काय करायला सांगितलंय, 1/x प्लस 1/y प्लस 1/z. तर काय करायचं, सर्वात प्रथम x नी ह्या पूर्ण संख्येला भागायचं. तर काय होईल, 15 - 9x होऊन जाईल प्लस 15 ने जर 15y ने जर y ला भागला तर काय होतो, 15 राहतो मायनस 9/y होऊन जाईल प्लस मला सांगा 15/15 z ला जर z ने भागितलं तर काय होतो, 15 होतो, बरोबर आहे. आणि 9 ला z ने भागितलं तर काय होतो, 9/z होऊन जाईल, बरोबर आहे, इज इक्वल टू 0. आता मला सांगायचं किती काय ऍड होईल, 15 15 15 ऍड होऊन जाईल तर 45 होऊन जाईल, बरोबर आहे. नंतर काय होईल, हे 9x प्लस मायनस 9y मायनस 9z इज इक्वल टू 0 होऊन जाईल. हे जे 9 आहे मला सांगा याला राईट साइडला घेऊन जायचं तर काय होईल. आणि इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, इथे प्रत्येक ठिकाणी 9 हा काय आहे, कॉमन निघत आहे. तर कॉमन घेऊन काय करायचं, राईट हँड साइडला न्यायचं. तर काय होईल, 1/x प्लस 1/y प्लस 1/z. तर काय होईल, ते 9×5=45 म्हणजे 5. हे काय झालं, तुमचा आन्सर झालं 1/x प्लस 1/y प्लस 1/z. याची जी व्हॅल्यू जी निघाली ते किती निघाली, तुम्हाला 5 निघाली. समजलं का कशा प्रकारे काढलं. सर्वप्रथम मी x नी या 15x - 9 ला भागलं x नी, म्हणजे सेपरेट केलं मी त्या 15 - 9 ला. नंतर 15 - y ला मी सेपरेट केलं y ने भागून. 15z - 9 डिवाइड बाय z याला z ने भागून मी सेपरेट केलं. मग मला काय मिळालं, 15 15 15 45 मायनस 9x 9/x मायनस 9/y मायनस 9/z. राईट हँड साइडला लिहिलं मी, 9 कॉमन काढला, मला काय मिळालं, 1/x प्लस 1/y प्लस 1/z मिळालं.
तर 9 किती होतं 45, म्हणजे मला 1/x प्लस 1/y प्लस 1/z ची जी व्हॅल्यू मिळाली ती किती मिळाली 5. तर बघा मित्रांनो 7 नंबरचा प्रॉब्लेम आहे. हाऊ मेनी लिटर्स ऑफ मिल्क विथ 24% कॉन्सन्ट्रेशन मिक्स विथ 18 लिटर विथ 72% कॉन्सन्ट्रेशन टू गेट अ मिक्स विथ 36% कॉन्सन्ट्रेशन. ओके, तर बघा तुम्हाला इथे मिक्सचर आणि एलिगेशनचा हा प्रॉब्लेम आहे. तर काय म्हटलं तुम्हाला 24% दिलेला आहे, नंतर विथ 72% कॉन्सन्ट्रेशन दिलेला आहे आणि त्याच्यापासून जे फॉर्मवर मिक्सचर आहे ते किती दिलंय तुम्हाला 36 लिटर दिलं आहे. ओके, तर काय करायचं, सर्वप्रथम मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करायची. तर काय होईल 72 मधून 36 गेले किती राहतो 36 राहतो. नंतर 24 नंतर काय करायचं 36 मधून 24 काढायचे तर किती राहील 12 राहील. आता रेशो किती झाला हा 3:1 चा रेशो झाला. बरोबर आहे. तुम्हाला काय दिलेले आहे ते म्हणजे काय म्हटलं तुम्हाला विथ 24 कॉन्सन्ट्रेशन मिक्स विथ 18 लिटर विथ 72 कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे इथे तुम्हाला ही जी व्हॅल्यू दिली आहे 18 ही 2 ची दिलेली आहे, म्हणजे या दोघांचा डिफरन्सची व्हॅल्यू तुम्हाला 18 दिली आहे आणि तुम्हाला विचारली कशाची व्हॅल्यू 24% ची विचारली आहे याच्यात. तर सांगा मला 24% ची व्हॅल्यू म्हणजे किती 3 ची व्हॅल्यू विचारली आहे. तर काय होईल इथे इथे 2 ची व्हॅल्यू किती दिली आहे तुम्हाला 18 दिली आहे आणि 3 ची विचारली आहे. तर काय होईल 2×9 जाईल आणि 9×3 = 27, म्हणजे हे काय झालं तुमचं फायनल आन्सर झालं. समजलं का तुम्हाला. इथे तुम्हाला काय दिलं होतं 2 कॉन्सन्ट्रेशन दिलेले होते 24% आणि 27% आणि जे मिक्सचर होतं तुम्हाला दिलेलं ते किती दिलेलं होतं 36% दिलेलं होतं. नंतर काय केलं मी 72 मधून 36 गेले किती राहते 36 राहते, 36 मधून 24 गेले 12 राहते. ओके, तर नंतर काय दिलं तुम्हाला रेशो किती आला 3:1 चा दिलेला होता. ओके, नंतर काय 1 ची व्हॅल्यू सॉरी इथे तुम्हाला 1 ची व्हॅल्यू ही 18 दिलेली होती. 1 ह्या संख्येची व्हॅल्यू तुम्हाला काय दिलेली होती 18 दिलेली होती. बरोबर आहे. काय म्हटलं होतं मिक्स विथ 18 लिटर विथ 72% कॉन्सन्ट्रेशन. या शब्दात बघा इथे म्हणजे तुम्हाला 1 ह्या संख्येची व्हॅल्यू 18 दिली होती आणि तुम्हाला हे जे 24% कॉन्सन्ट्रेशन आहे याची व्हॅल्यू काढायची होती. तर मला सांगा 1 ची व्हॅल्यू जर 18 असेल तर 3 ची व्हॅल्यू किती होईल 54%, म्हणजे 54 हे काय झालं तुमचं आन्सर झालं. समजलं का सर्वांना. काय दिलं होतं तुम्हाला 1 ची व्हॅल्यू 18 दिली होती ते आणि तुम्हाला 3 ची व्हॅल्यू काढायची किती तर किती झालं 54 झालं. तर चला नेक्स्ट एक्झाम्पल कडे वळू. काय दिलं तुम्हाला a plus b is equal to x plus 3, bc is equal to 2x and ac is equal to 4x minus 5. Therefore what value of x will be lying on ac. बघा काय होईल जर ही व्हॅल्यू जर बघा जर याला a किती दिलाय तुम्हाला ac बरोबर काय म्हणताय b लाय करताय म्हणते इथे ac च्या मधात. ओके, तर काय होईल a to b किती दिलाय तुम्हाला x plus 3 दिलेला आहे. नंतर bc किती दिलाय तुम्हाला 2x दिलेला आहे आणि टोटल ac किती दिलाय तुम्हाला 4x minus 5 दिलेला आहे इथे. बरोबर आहे. म्हणजे काय होईल इथे ab plus bc is equal to काय होईल ac होऊन जाईल. बरोबर आहे ना. याच्यावरून ह्या जे लाईन काढलेली आहे याच्यावरून तर आपल्याला इक्वेशन असंच होईल. बघा इथे काय होईल x प्लस काय दिलेलं आहे इथे 3 दिलेलं आहे सॉरी. नंतर काय होईल म्हणजे समजा ab ची व्हॅल्यू इथे x प्लस 3 आहे. नंतर bc ची व्हॅल्यू किती दिली आहे तुम्हाला 2x दिलेली आहे आणि पूर्ण ac ची व्हॅल्यू हे किती दिली आहे तुम्हाला 4x minus 5 दिलेली आहे. तर काय करायचं आता x चे जे टर्म्स आहे ते एका साइडला आणायचे आणि जे संख्या आहे ते एका साइडला आणायचं. 5 ला जर इकडे घेऊन गेलं तर काय होईल 8 होऊन जाईल. नंतर इकडे सांगा मला 3x च्या इकडे जर नेलं राईट हँड साइडला 4x minus 3x तर x ची व्हॅल्यू काय होऊन जाईल 8. ओके, म्हणजे आपल्याला जी व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितली तुम्हाला x ची ते किती निघाली आहे इथे 8 निघालेली आहे. समजलं का सर्वांना. a आणि b ह्या b जो टर्म होता हा कुठे लाय करताय म्हणते a आणि c मध्ये लाय करताय म्हणते. तर ab ची व्हॅल्यू आपल्याला इथे किती दिली होती x प्लस
3 BC ची व्हॅल्यू किती दिली होती 2x आणि टोटल AC ची व्हॅल्यू जी दिलेली होती तो 4x - 5 दिलेली होती. काय दिलं तुम्हाला फाइंड द सिंपल इंटरेस्ट फॉर 5 फेब्रुवारी 2017 ते 19 फेब्रुवारी एप्रिल 2017 फॉर अन अमाउंट 5000 ॲट द रेट ऑफ 6.25 ॲन्युअली. ओके, तुम्हाला इथे काय दिलं आहे प्रिन्सिपल दिलेला आहे 5000. नंतर काय दिलेलं आहे तुम्हाला टाइम दिलेला आहे. टाइम ड्युरेशन काय करायचं डेज मध्ये मेजर केलेला आहे तुम्हाला. तर काय करायचं डेज मेजर करायचे 5 फेब्रुवारी ते 19 एप्रिल पर्यंत. टोटल डेज किती होतो 5 फेब्रुवारी ते 19 एप्रिल पर्यंत 73 डेज होतो. ओके, म्हणजे डेज किती दिले तुम्हाला 73 डेज दिलेले आहे. नॉर्मल इयर आहे. ओके, तर इयर मध्ये कन्वर्ट जर केलं तुम्ही तर काय होईल म्हणजे भागीला 365 करावं लागेल. तर काय होईल 1/5 होऊन जाईल. जो टाइम होईल तुमचा तो 1/5 होते. ओके, नंतर रेट दिलेला आहे 6.25. आता काय करायचं फॉर्म्युला लावायचा सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू P × R × T भागीला 100. काय होईल प्रिन्सिपल 5000 नंतर रेट 6.25. टाइम किती दिला तुम्हाला 1/5 भागीला 100. तर काय होईल हा 0 हे 0 कॅन्सल होऊन जाईल. इथे किती टाइम जाईल 10 टाइम जाईल. ओके, नंतर काय होईल 10 गुणिला 6.25 हेच राहील ना एवढी संख्या राहील ना. तर काय होईल 10 625 ला कशी लिहू शकता तुम्ही 625 भागीला 100. हा 0 हा 0 कॅन्सल होऊन जाईल. तर तुमचा सिंपल इंटरेस्ट जो निघाला तो किती होऊन जाईल 62.5. ओके, समजलं का कशा प्रकारे काढलं तर काही नाही जस्ट फॉर्म्युल्यात व्हॅल्यू पुट करायची आहे आणि सिम्प्लिफाय करायची आहे. ओके, 62.5 हे काय झालं तुमचं राईट आन्सर झालं. तर चला नेक्स्ट एक्झाम्पल कडे वळू. नेक्स्ट एक्झाम्पल काय दिलेलं आपल्याला अ सम ऑफ अमाउंट 83,853 इज फॉर 2/1/2 इयर्स ॲट द रेट ऑफ 15% पर इयर दिलेला आहे. तर कंपाऊंडेड 10 मंथली व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एक्स विचारली आहे. म्हणजे तुम्हाला इथे सरळ सरळ प्रिन्सिपल विचारला आहे. अमाऊंट दिलेला आहे किती दिला आहे तुम्हाला 83,853 दिलेला आहे आणि रेट टाइम दिलेला आहे 2.5 वर्ष आणि रेट दिलेला आहे 12%. पण बघा कंडिशन काय आहे इथे इंटरेस्ट कंपाऊंडेड 10 मंथली. मला सांगा 2.5 वर्ष म्हणजे किती होतो 1 वर्ष म्हणजे 12 महिने 2 वर्ष म्हणजे 24. तर 24 बरोबर आहे ना. 24 + 6 किती होते 3. आणि तुम्हाला विचारलं काय आहे 10 मंथली म्हणजे 3 कंटिन्यू 3 वर्षाचा काढायचा आहे तुम्हाला. बरोबर आहे ना. 2 वर्ष म्हणजे किती होतो 24 प्लस हाफ इयर म्हणजे किती होतो 30. म्हणजे आणि काढा काय लावला तुम्हाला 10 मंथली काढा लावला आहे. म्हणजे 3 इयरचं विचारलंय तुम्हाला. मला सांगा 12 ची व्हॅल्यू जर 12 असेल पर इयर दिलाय ना तर 10 ची व्हॅल्यू किती होईल 10 होईल ना. 12 कॅन्सल होऊन जाईल. तर x ची व्हॅल्यू काय होऊन जाईल 10. हा काय झाला तुमचा रेट झाला. म्हणजे जो रेट आहे तुमचा तो किती झाला 10 झाला. 3 वर्षासाठी 3 वर्षाचा 10% रेट किती होतो तर सर्वांना माहित असेल किती होतो 33.1 होतो. बरोबर आहे ना. 3 वर्षासाठी 10% रेट हा किती होतो तर 33.1 होतो. तर मला सांगा इथे तुम्हाला कशाची व्हॅल्यू दिलेली आहे इथे अमाऊंट दिलेला आहे. म्हणजे काय दिला हा झाला कंपाऊंड इंटरेस्ट. ओके, आपल्याला प्रिन्सिपल किती राहते नेहमी 100 राहते. तर 100 प्लस 33.1 केलं तर काय होईल अमाऊंट भेटेल आपल्याला. तर याचीच व्हॅल्यू तुम्हाला किती दिलेली आहे 133 म्हणजे 1331. याची जी व्हॅल्यू दिली तुम्हाला 83853 दिलेली आहे आणि तुम्हाला प्रिन्सिपल म्हणजे 100 ची व्हॅल्यू विचारली. ओके, तर बघा आता भाग द्यायचा फक्त इथे भागाकार द्यायचा आहे. तर काय होईल किती टाइम जाईल 6 टाइम जातो. बरोबर आहे. नंतर डिजिट 3 आला शेवटी म्हणजे 3 टाइम्सच जाईल गुणिला 100. हा एक 0 पुन्हा इकडे जाईल. तर काय होईल 63,000. हा काय झाला तुमचा प्रिन्सिपल. बघा काय दिलं होतं तुम्हाला प्रिन्सिपल दिला होता काढायचा होता अमाऊंट दिलेला होता 83,853. टाइम दिला होता 2.5 वर्ष. 2.5 वर्ष म्हणजे मंथली जर कॅल्क्युलेट केलं तर किती होतो
30 महिने, पण तुम्हाला सांगितलं किती होतं 10 महिन्याच्या मंथली सांगितलं होतं. ओके, पण मला आता रेट कसा 10 मंथली पाहिजे होता, म्हणून 12ची व्हॅल्यू किती दिली होती तुम्हाला 12% दिली होती. तर 10 मंथची किती होईल 10 होईल. आणि 10% जर तुमचा रेट निघाला असेल तर 3 वर्षाचा किती होतो 33.1 होतो. जर अमाऊंटची व्हॅल्यू दिली असेल तर 100 ऍड करायचे याच्यात, म्हणजे 1331 याची जी व्हॅल्यू दिली होती तुम्हाला ती 8383 दिली होती. तर फायनल जी व्हॅल्यू मिळाली मला ती किती मिळाली 63,000. तर चला नेक्स्ट प्रॉब्लेम कडे वळू. नेक्स्ट प्रॉब्लेम काय दिला आपल्याला, एक्सक्लुडिंग स्टॉपेज द स्पीड ऑफ ट्रेन इज 45 km/h and including stoppage it is 36 km/h. So how many minutes does the train stop per hour? ओके, याचा फॉर्म्युला असतो एक्सक्लुडिंग स्टॉपेज मायनस इन्क्लुडिंग स्टॉपेज डिवाइड बाय एक्सक्लुडिंग स्टॉपेज. ओके, गुणिला 60 करायचं. ओके, टाइम इथे टाइम दिलेला आहे का आपल्याला, नाही दिलेला आहे, म्हणजे गुणिला 60 करायचं. किती दिलेला आहे ओरिजिनली, किती दिला आहे एक्सक्लुडिंग टाइम 45 दिलेला आहे. नंतर इन्क्लुडिंग टाइम किती दिलेला आपल्याला 36 दिलेला आहे. भागिला 45 गुणिला 60 इथे किती होईल 9 भागिला 45 गुणिला 60. तर 9 5 45 आणि 60 ला 5 ने भागलं तर 12. तर 12 मिनिट हे काय झालं तुमचं आन्सर झालं. ओके, समजलं का सर्वांना. तर चला नेक्स्ट एक्झाम्पल आहे 12 नंबरचं. 125 भागिला 25 गुणिला 13 प्लस 195 भागिला 13 मायनस 5 दिलेला आहे तुम्हाला. बॉड मस्त आहे. सर्वात प्रथम काय करायचं ऍडिशन भागाकार करायचा. काय होईल 125 भागिला 25 5 गुणिला 13 प्लस 195 ने जर भाग घेतला तर 13 1 13 13 5 65 होऊन जाईल. बरोबर आहे. मायनस 5 इथे किती होईल 13 5 65 प्लस 15 मायनस 5. नंतर ऍडिशन करायची किती होईल 80. 80 मधून 5 गेला किती राहतो 75. हे काय झालं तुमचं फायनल आन्सर झालं. समजलं सर्वांना. अकॉर्डिंग टू कशाच्या रूल नुसार बॉड मॉस. तर बघा मित्रांनो प्रॉब्लेम नंबर 13 आहे. अ शॉपकीपर सोल्ड अन आर्टिकल ॲट 30% लॉस इफ द सेलिंग प्राइस इज 350 दिले आहे. तर तुम्हाला कॉस्ट प्राइस फाइंड आउट करायला सांगितलं आहे. तर मला सांगा 30% लॉस म्हणजे विकल्या किती दिले असं त्यांनी 70% ला, आणि तुम्हाला 70% ची व्हॅल्यू किती दिली तुम्हाला 350 आणि फाइंड आउट काय करायला सांगितले आहे म्हणजे कॉस्ट प्राइस मध्ये 100 ची व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितली आहे. तर काय होईल किती टाइम भाग जातो इथे 5 टाइम, म्हणजे काय होईल 5 गुणिला 100 म्हणजे काय होईल 500 होऊन जाईल. हे काय झाले तुमची कॉस्ट प्राइस. ओके, समजलं का सर्वांना. 30% चा लॉस झालता. सेलिंग प्राइस दिली किती 350 म्हणजे 70% ची व्हॅल्यू तुम्हाला देते. 350 व्हॅल्यू ही 70% ची व्हॅल्यू होती आणि तुम्हाला 100% ची इथे व्हॅल्यू काढायला सांगितली होती. तर किती निघाली 500. तर चला नेक्स्ट एक्झाम्पल दिलं आपल्याला. द टाइम टेकन बाय 180 मीटर लॉन्ग ट्रेन ॲट अ स्पीड ऑफ 54 किलोमीटर टू क्रॉस द मॅन स्टँडिंग प्लॅटफॉर्म. ओके, तर काय होईल काय काढायला सांगितलं टाइम. तर काय असतो टाइमचा फॉर्म्युला डिस्टन्स अपॉन स्पीड असतो. बरोबर आहे. डिस्टन्स किती दिलेला आहे 180 दिलेला आहे, पण इथे टाइम कोणत्या फॉर्म मध्ये दिला तुम्हाला किलोमीटर पर आवर मध्ये दिला आहे. तर काय करायचं मीटर पर सेकंडच्या फॉर्म मध्ये करायचं. तर काय होईल 18 त्रिक 54. तर इथे काय होईल 180 भागिला 15. तर काय होईल 15 1 15 आणि 15 दोन्ही 30 म्हणजे 12 सेकंद. हे काय झालं तुमचं राईट आन्सर झालं. समजलं काय. हा 54 ला मी काय केलं मीटर सेकंड मध्ये कन्वर्ट केलं. ओके, तर किती होतो 18 त्रिक 54 म्हणजे 15 मीटर पर सेकंद होतो. ओके, हे किलोमीटर पर आवर मध्ये होतं, त्याला मीटर पर सेकंड मध्ये केलं मी. बाकी फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करायच्या आणि आन्सर निघून जाते. तर चला नेक्स्ट काय दिलं आपल्याला एबीसी इन्व्हेस्टेड इन द रेशो ऑफ 3 4 आणि 8 ॲट द एंड ऑफ बिझनेस दे रिसीव प्रॉफिट
2:3:5, तर तुम्हाला टाइमचा रेशो विचारला आहे. सर्वात प्रथम माहित झाला पाहिजे T इज इक्वल टू काय असतो, I × T. तर काय करायचं, सर्वात प्रथम इन्व्हेस्टमेंट लिहायचा. इन्व्हेस्टमेंट काय दिलंय तुम्हाला, 3, 4 आणि 8 दिलेला आहे. टाइम काढायचा आहे, तर काय, आणि प्रॉफिटचा रेशो किती दिला आहे तुम्हाला, 2, 3 आणि 5. तर बघा आता मला सांगा, तर काय होईल, टाइमचं जर इन्व्हेस्टमेंट काढायचं असेल तर काय करायचं, ह्या 2च्या खाली ही 3 व्हॅल्यू घ्यायची. ओके, ह्या 3च्या खाली ही 4 व्हॅल्यू घ्यायची. बरोबर आहे ना. काय होईल, प्रॉफिट टाइम जर काढायचं असेल तर काय येतो, P/I होईल ना. हो, तर मग काय करायचं, प्रॉफिटच्या खाली इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू ठेवायची. नंतर काय होईल इथे 5/8. आता काय करायचं, इथे अशी व्हॅल्यू बघायची जी प्रत्येकीला भाग जातो. तर मला सांगा अशी कोणची व्हॅल्यू आहे, 3, 4 आणि 8, तर 24 ही अशी व्हॅल्यू आहे. त्यांनी ह्या जो हे न्यूमरेटर आहे याला भाग जातो. तर 24 ने जर प्रत्येकाला भाग दिला तर इथे किती होईल, 3 8 24 होईल आणि 8 दोन्ही 16 होऊन जाईल. ओके, इथे किती होईल, 6 चूक 24, 6 10 जाईल ना, आणि 6 3 18 होऊन जाईल. ओके, 8 3 24 होऊन जाईल. बरोबर ना. 24 ने जर 8 ला भाग 24 ला जर 8 ने भागितलं तर किती होईल, 8 3 24 होऊन जाईल ना, आणि इथे काय होऊन जाईल 15. तर हा काय झाला तुमचा प्रॉफिटचा रेशो. हा कशाचा रेशो झाला, टाइमचा. समजला कशा प्रकारे काढलं, इन्व्हेस्टमेंटचा रेशो दिलेला होता, प्रॉफिटचा रेशो दिलेला होता. तर P = I × T येतो. तर T = काय होतो, P/I होतो. 2च्या खाली 3 ठेवली, 3च्या खाली 4 ठेवली आणि 5च्या खाली 8 ठेवला. रेशो सर्वांना काढता येतो. मग काय केलं मी इथे 3, 4 आणि 8चा एक असा एलसीएम बघितला जो प्रत्येकाला भाग जातो. तर तो किती होता, 24. 24 ने मल्टिप्लाय केला, मला रेशो मिळाला 16:18:15. तर चला नेक्स्ट एक्झाम्पल दिलाय तुम्हाला, x + 1/x = 5. तर फाइंड आउट करायचं सांगितलं तुम्हाला, x³ + 1/x³. तर काय असतो, 5चा क्यूब 125 - 3 × 5 × ओके, काय होतो, 5चा क्यूब 25 असतो. तसा फॉर्म्युला काय असतो, x³ - 3x असतो. बरोबर आहे ना. काय असतो, x³ - 3a म्हणजे 5चा क्यूब - 3 × 5. तर किती होतो, 125 मधून जर 15 वजा केले तर किती राहतो, 110. म्हणजे हे काय झालं, तुमची x + 1/x ची व्हॅल्यू झाली. जर इथे जर तुम्हाला मायनस असते आणि हे विचारलं असतं तर ऍड करावं लागलं असतं, तर ह्या टाइमला व्हॅल्यू काय आली असती, 140 आली असती. इथे काय केलं मी, मायनस केलं. ओके, सर्वांना समजलं असेल. तर चला नेक्स्ट प्रॉब्लेम कडे वळू. नेक्स्ट प्रॉब्लेम काय दिला तुम्हाला, 25 ब्रॅकेटमध्ये 16 - 14 ब्रॅकेटमध्ये 18 - 8 + 3 ब्रॅकेट कंप्लीट. सर्वात प्रथम जे अंदरचं ब्रॅकेट आहे ते सॉल्व्ह करायचं. काय होईल, 18 आणि 3 21. 21 मधून 8 गेले किती राहतो, 11 तून 8 गेले किती राहतो, तर 3 राहतो. बरोबर आहे, म्हणजे 13 राहतो इथे. 14 मधून मग काय होईल, 13 वजा करायचे तर काय राहील, इथे 1 करायचं. फास्ट करायचं कॅल्क्युलेशन. 16 - 1 राहील गुणिला 15. तर इथे काय होईल, 16 - 1 15 होऊन जाईल. तर इथे काय होईल, 25 गुणिला 15. तर 15 5 किती होईल, 75 राहतो. किती कॅरी, 7. 15 2 30 आणि 7 37. काय होईल, 375. कॅल्क्युलेशन कसं, बॉडमॉसचं हे राहतं रूल, त्यानुसार फास्ट करायचं. म्हणजे काय होईल, टाइम सेव्ह होईल. आणि प्रत्येक चेक नाही करत बसायचं, मनातल्या मनात कॅल्क्युलेशन करण्याचा प्रयत्न करायचा. तर चला नेक्स्ट एक्झाम्पल कडे वळू. नेक्स्ट एक्झाम्पल काय आहे तुम्हाला, फाइंड मोड करायचं सांगितलं आहे. मोड काय असतो, ज्या व्हॅल्यू नंबर ऑफ जास्त रिपीट आलेला असतो तोच मोड असतो तुमचा. आता बघा इथे तुम्हाला व्हॅल्यू दिलेली आहे 5,7 9 5 9 9 5 9. आता मला सांगा याच्यात मोड म्हणजे काय असतो, जी व्हॅल्यू सगळ्यात जास्त टाइम रिपीट आलेलो असतो तोच तुमचा मोड असतो. तर सांगा मला कोणची व्हॅल्यू सगळ्यात टाइम जास्त रिपीट आली आहे, 9. हा 9 9 4 टाइम्स झालेला आहे. 5 किती टाइम्स झालेला आहे, 1 2 आणि 3.
सर्वात जास्त कोण रिपीट झालेला आहे? 9. म्हणजे तुमचा मोड किती झाला? 9. तर चला नेक्स्ट एक्झाम्पल कडे दिलाय तुम्हाला. 40 बाय 35 इज इक्वल टू काय दिलाय तुम्हाला? 35 बाय x दिलेला आहे. तर तुम्हाला फाइंड काय करायला सांगितली? x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितली. तर काय होईल? क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. 35 गुणिला 35 भागीला 40. 5 7 35 आणि 5 8 40. इथे काय होईल मग? भाग जातो का? नाही. तर काय होईल? 7 5 35 राहिले 3, 7 3 21 आणि 3 24 भागीला 8. हे काय झालं? तुमचं फायनल आन्सर झालं. तर x ची व्हॅल्यू किती झाली? 245 भागीला 8. याला तुम्ही सॉल्व्ह करू शकता. 8 कडे 24 होईल. भाग जातो का? नाही. तर 50 किती होईल? 8 सकम 48 म्हणजे 30.60 च्या आसपास याची व्हॅल्यू राहील. तर चला नेक्स्ट एक्झाम्पल कडे वळू. हे खूप इझी एक्झाम्पल आहे. तुम्ही इझिली फाइंड आउट करू शकता. तुम्हाला काय दिलं आहे? 24 प्लस 39 प्लस y म्हणजे तिघाचा ऍव्हरेज हा किती दिलेला आहे तुम्हाला? 33 दिलेला आहे. तर तुम्हाला y ची व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितली आहे. तर काय होईल? 3 क्रॉस मल्टिप्लाय केला तर 99 होऊन जाईल. हे 24 हे किती होऊन जाईल? हे 63 होऊन जाईल प्लस y. तर y ची व्हॅल्यू किती काय होऊन जाईल? 99 मायनस 63. 9 तून 6 गेले किती राहत? 9 तून 3 गेले 6 राहतो. 9 तून 6 गेले 3 राहतो. 9 तून जे 3 गेले 6 राहतो. म्हणजे 99 मधून जर 63 काढले तुम्ही तर फायनल आन्सर किती मिळाला? मला 36 मिळाला. ओके. तर बघा मित्रांनो काय दिलं आहे? इफ द लेंथ ऑफ रेक्टँगल इज 10 सेंटीमीटर अँड इट्स ब्रेथ इज 50 सेंटीमीटर तर फाइंड पेरिमीटर. ओके. तर काय असतो पेरिमीटरचा जो फॉर्म्युला असतो तो काय असतो? पेरिमीटर ऑफ रेक्टँगल जर विचारलं तुम्हाला तर काय असतो? 2 टाइम्स ऑफ l प्लस b असतो. बरोबर आहे ना? तर काय असतो? 2 लेंथ किती दिली आपल्याला याच्यात? 10 सेंटीमीटर दिली आहे. ब्रेथ किती दिली आहे तुम्हाला? 15 सेंटीमीटर दिली आहे. तर काय होईल? 2 × 25 म्हणजे काय झालं? त्याचा जो पेरिमीटर झाला 75 सेंटीमीटर झाला. समजलं का सर्वांना? पेरिमीटर ऑफ रेक्टँगल किती असतो? 2 टाइम्स ऑफ l प्लस b. तर l च्या ठिकाणी 10, b च्या ठिकाणी 50 द्यायचं. तर 2 × 25 किती येतो? 50 सेंटीमीटर. तर चला नेक्स्ट एक्झाम्पल कडे. काय म्हटलंय? 75 सेंटीमीटर व्हॉट पर्सेंट ऑफ 3 मीटर. तर सर्वप्रथम 3 मीटरला काय करायचं? सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करायचं. तर किती होते? 300. तुम्हाला काय म्हटलं? 75 ऑफ 300 इज व्हॉट पर्सेंट. ओके. तर काय होईल? 0 0 कॅन्सल होऊन जाईल. इथे किती टाइम जाईल? 75 भागीला 3 केलं तर 25. ओके. तर हे काय झालं? 25 तुमचा राईट आन्सर झाला. नेक्स्ट दिलाय तुम्हाला a बाय b, b बाय c आणि c बाय d. याचे तुम्हाला रेशो दिले आहे 2:3 आणि 12:4 दिलेला आहे आणि 15:8 दिलेला आहे. तर तुम्हाला फाइंड आउट काय करायला सांगितलं? a:d. बघा इथे b b काय होऊन जातो? कॅन्सल होऊन जातो. c c कॅन्सल होऊन जातो. तर a बाय d काय होऊन जाईल तुमचा? इथे काय होईल मग? 3 चौक 12, 4 4 कॅन्सल होऊन जाईल. 2 चौक 8 होऊन जाईल. भाग जातो काय? नाही. म्हणजे a आणि d चा रेशो जो किती झाला? 15/8. समजलं का सर्वांना? काय होऊन जाईल? हे b b c c कॅन्सल होऊन जाईल. तुम्हाला जो रेशो मिळेल तो a/d मिळणार आहे. इथे काय करायचं? सिम्प्लिफाय करायच्या व्हॅल्यूना आणि तुम्हाला जो फायनल आन्सर मिळेल ते काय होऊन जाईल? 15/4 होऊन जाईल. तर चला नेक्स्ट एक्झाम्पल आहे 24 नंबरचं. काय म्हणतात तुम्हाला? 4/2, 2/3, 5/7 याचा तुम्हाला काय म्हटलंय? HCF फाइंड आउट करायला सांगितलं आहे. तर 4 2 आणि 5 याचा हायेस्ट कोएफिशिएंट फॅक्टर सांगा मला. काय असतो? HCF मध्ये काय असतो? सर्व संख्यांना भाग गेले पाहिजे म्हणजे हायेस्ट कोएफिशिएंट फॅक्टर. तर 4 2 आणि 5 या संख्येचा हायेस्ट कोएफिशिएंट फॅक्टर काय आहे? 1 आहे. कारण की 5 ला 2 ने भाग जातो काय? नाही. तर म्हणजे इथे 1 झाला. आता खालच्या याचा मला LCM काढावा लागेल. मग काय होईल? 7 3 21 आणि 21 दोन्ही 42 म्हणजे किती झाला तो? 1/42. हे काय झालं? तुमचं राईट आन्सर झालं. जी खालची संख्या राहते त्याचा काय करायचं? LCM काढायचं आणि जी न्यूमरेटर आहे याचा काय करायचं? HCF काढायचा. ओके. जर तुम्हाला LCM जर काढायला लावला असता तर वरच्या याचा LCM काढायला लागला असता
आणि खाली त्याचा काय काढावा लागला असता, एचसीएफ काढावा लागला असता. तर चला नेक्स्ट प्रॉब्लेम दिला आहे. x = 2 दिलेला आहे आणि फाइंड आउट काय करायचं सांगितलं तुम्हाला, 4x² प्लस 4x प्लस 1 प्लस 5/x फाइंड आउट करायला सांगितलं आहे. तर काय असतो इथे व्हॅल्यू पुट करायची. किती होईल, 4 4 चौक 16 प्लस 4 दुनी 8 प्लस 1 प्लस 5 दुनी 10 होऊन जाईल. काय होईल, 16 आणि 8 24 ने 25. तर अंडर रूट मध्ये 35. हे काय झालं तुमचं राईट आन्सर. इथे तुम्हाला x = 2 दिला होता, फक्त व्हॅल्यू जाऊ इथे पुट करायची होती. तर काय होईल, 4 4 चौक 16 होऊन जाईल ना, 16 इथे किती होईल, 8 होईल, 24 इथे काय 25 काय होते 25 इथे काय होईल, 5 दुनी 10 म्हणजे अंडर रूट मध्ये किती झाला 35. तर किती निघाली ही व्हॅल्यू, अंडर रूट 35 मध्ये. तर बघा इथे अशा प्रकारे आपले हे 35 जे क्वेश्चन आहे इथे कंप्लीट झाले आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ नक्की बघा.